संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला। शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई ओतून त्यांना काळं फासलं। पण या हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांच्या प्रतिक्रियेनं मात्र राजकारण तापायला लागलंय। या हल्ल्यानंतर हल्लेखोर पिस्तूल घेऊन आल्याचा दावा विरोधकांनी केलाय आणि त्यामुळे संभाजी ब्रिगेड संपवण्याचा डाव आहे का आणि असेल तर तो कट कोण रचतंय हा प्रश्न उपस्थित होतोय। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे राज्यभरात पडसाद उमटतायत। शाईफेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी असल्याचं समोर आलंय। धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोर दीपक काटेवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। तर प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। शेतीच्या वादावरून चुलत भावाची हत्या, 7 वर्ष येरवडा कारागृहामध्ये होता। हत्येचा गुन्हा दाखल असतानाही 2022 मध्ये त्यानं भाजपात प्रवेश केला। इंदापुरातील भाजपा पदाधिकारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निकटवर्ती आहे। जानेवारी 2025 पुणे विमानतळावर काटे याच्याकडे पिस्तूल आणि 28 जिवंत काडतुसं सापडली होती। विमानतळावरील पिस्तूल प्रकरणात 27 दिवस येरवडा कारागृहात तो होता। 7 महिने उलटूनही आरोपपत्र दाखल झालं नाही। शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून संभाजी भिडे विरोधात आंदोलन त्यानं केलं। आंदोलनानंतर संभाजी भिडे हे नाव बदलण्यात आलं। 2021 मध्ये उदयनराजे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे उद्योजक अशोक जिंदाल यांना त्यानं काळं फासलं। संभाजी ब्रिगेड या नावाला शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून विरोध बघायला मिळाला। छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी नामोल्लेख होत असल्यानं संभाजी ब्रिगेड हे नाव बदलण्याची मागणी त्यानं केली। प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही आणि आम्हाला अशा खालच्या लेवलच्या कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही। परंतु दीपक काटे यांनी प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी शाई फेकणे किंवा वंगण फेकणे वगैरे जे काही घटना केली आहे ही चुकीची आहे। दीपक काटेने केलेलं कृत्य चुकीचं आहे, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे। दीपक काटे आणि माझं काही बांधाला बांध नाही, तो मराठा आहे मी मराठा। आणि त्यांनी कशी हुशारी केली की शिवधर्म फाउंडेशन, आता शिवधर्म कुणी स्थापन केला? मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडनी स्थापन केला। शिवधर्म विरुद्ध संभाजी ब्रिगेड, आता याच्यात भारतीय जनता पार्टी वगळली गेली। मी बावनकुळे सांगतात की ते शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक आहेत किंवा त्यांचा तो विचार आहे, पण तुम्ही भारतीय जनता पार्टीचं तुम्ही पद दिलेलं आहे का नाही? भारतीय जनता पार्टी तिचा विचार आणि तिचा कार्यकर्ता कसा वेगळा असू शकतो? त्यांचा कार्यकर्ता त्याच्याकडे पद आहे आणि त्यांनी हल्ला केला, ही नैतिक जबाबदारी भाजपची। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर शाई टाकत काळं फासण्यात आलं। या प्रकरणी दीपक काटेसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान प्रवीण गायकवाड यांच्या हत्येचा कट होता असा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय। हल्ल्यावेळी दीपक काटे याच्याकडे पिस्तूल होती असा दावा सुद्धा आमदार रोहित पवार यांनी केलाय। आम्हाला असंही कळतंय की त्या दीपक काटेकडे बंदूक होती, पिस्तूल होता। खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे। आणि प्रवीण दादा गायकवाडांवर जो मारण्याचा कट होता, नाही तर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना झाला, त्यांचा विचार हा संपवण्याचा प्रयत्न जो झाला, त्या दीपक काटेवर एक कडक कारवाई लवकरात लवकर करणं तितकंच महत्वाचं आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आणि या पद्धतीनं त्यांना काळं फासल्यानंतर त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला अध्यक्ष महोदय। कदाचित खून करण्याच्या इराद्याने सगळं पूर्वनियोजित होतं, काहीच कारण नव्हतं। असे कार्यक्रम होतात त्यावेळेस कुठलाच पोलीस बंदोबस्त तिथे नव्हता। तो पोलीस बंदोबस्त का नव्हता तिथे? तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे, कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही। जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर मराठा समाज आक्रमक झालाय। पुण्यात संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि मराठा क्रांती मोर्चाची एक बैठक पार पडली। राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा ठराव या बैठकीत झालाय। प्रवीण गायकवाड यांच्यावर ज्यांनी हल्ला केला त्यांना धडा शिकवणार असा इशाराही देण्यात आला।
आम्हाला काय आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांकडून असं समजतं की तिथं पोलीस स्टेशनमधले जे काही पोएपी आहेत त्यांना तिथं चंद्रशेखर बावनकुळे यांचा कॉलही येऊन गेलेला आहे असं आम्हाला कळलेलं आहे. असं प्रकारे जर मंत्री पोलीस स्टेशनमध्ये फोन करून जर एखाद्या गुन्हेगाराला पाठीशी घालत असतील आणि अशा पद्धतीने पुरोगामी विचाराच्या नेत्यावर हल्ला झाल्यानंतर त्याला पाठबळ देत असतील तर हे महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्राच्यासाठी हे निंदनीय बाब आहे. आपण संभा म्हणत नाही, आपण शिवा म्हणत नाही, शिवाजी संभाजीच म्हणतो आपण. जी लागलेला प्रत्यय हाच आदराने प्रत्यय आहे आणि शिवाजी आणि संभाजी हा उल्लेख देखील आदरानेच आहे, कारण जी हा प्रत्यय आदराने आहे. त्यामुळे जे कोणी हल्लेखोर आहेत त्यांनी थोडा अभ्यास करावा, त्यांनी थोडा विषय समजून घ्यावा, म्हणजे त्यांचा गैरसमज दूर होईल. पक्षाचं पाठबळ असल्याशिवाय कार्यकर्त्याची एवढी मिजाज होणार नाही, एवढी त्याची एवढी लायकी पण नाहीये की जो त्या अशा पद्धतीने प्रवीण दादा यांच्यावरती काळं फासण्याचा प्रयत्न केला किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये पुरोगामी संघटनेनं मोर्चा काढलाय. जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलं. आज मी त्या काटे नावाच्या हरामखोरला सूचना करतो किंवा त्याला सूचित करतो, आदेशित करतो की तू ज्या दिवशी पोलीस स्टेशन बंद सुटशील त्या दिवशी संभाजी ब्रिगेडचा तुला हिसका दाखवला जाईल. जो तो दीपक काटे आहे हा एक फडणवीस सरकारच्या छत्रछायेखाली असणारा गुंड प्रवृत्तीचा आणि खंडणीखोर माणूस आहे, जो मनुष्यवधाच्या गुन्ह्यामध्ये बाहेर आलेला आहे, हेही आम्हाला माहिती आहे. मग अशा लोकांची तुमची जर जवळीक असेल फडणवीस सरकारची, गृहमंत्र्याची, तर आम्हाला याचा विचार करावा लागेल. मनवादी सरकार या ठिकाणी आले 2014 पासून. त्या सरकारच्या माध्यमातून आमच्या बहुजन विचारसरणीच्या, फुलेशाह आंबेडकर विचारसरणीच्या जे थिंक टँक आहेत त्यांनी थिंक टँकला अडचणीत आणण्याचं काम, त्यांना अपमानित करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. परंतु त्याच ताकदीनं बहुजन समाजातील प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक जाती धर्मातील कार्यकर्ता या प्रवीणदादासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा काही नतदृष्ट वेळोवेळी अपमान करतायत. अशा विरोधात संभाजी ब्रिगेडनं आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड संघटनेनं रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. त्यामुळे या प्रकरणातून पुन्हा जातीचं राजकारण पेट घेणार का? संभाजी ब्रिगेड संपवण्याचा डाव आहे का? आणि असेल तर तो कट कोण रचतंय हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. अनिकेत गायकवाडसह माऊली डांगे, पुढारी न्यूज.